नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 10 करोड रुपयांच्या बंगल्याचे स्वप्न साकार झाले स्वामींच्या 11 व्रतामुळे. सुप्रिया पिळगावकर यांना आलेला हा श्री स्वामी समर्थांचा अनुभव आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आपल्यातील बरेच लोक स्वामींची सेवा आणि त्याचबरोबर स्वामींचे व्रत, स्वामींच्या नावाचा जप दररोज न चुकता आपल्या नित्य सेवेमध्ये करत असतात. आणि मित्रांनो, आपल्यातील अनेक स्वामी सेवेकरी हे स्वामींचे पारायण वर्षातून किमान एकदा किंवा दोनदा तरी करत असतात. कारण मित्रांनो, स्वामींची व्रत आणि स्वामींचे पारायण केल्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना खूप फायदे झालेले आहेत, हे आपण नेहमी ऐकतच असतो. त्याचबरोबर मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती स्वामींची सेवा करत असते तेव्हा स्वामी त्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मदत करत असतात आणि त्याची जी काही समस्या आहे ती सोडवत असतात. मित्रांनो, आपण अनेकदा खूप लोकांकडून ऐकतो की स्वामींनी मला असा अनुभव दिला आणि स्वामी अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये येऊन माझी मदत केली, त्याचबरोबर माझी सर्व अडचणींपासून सुटका देखील केली. मित्रांनो, ज्यावेळी आपण अशा वेळी स्वामींचे अनुभव ऐकतो तेव्हा आपल्यालाही स्वामींच्या सेवेत त्याचबरोबर स्वामींच्या व्रताचे महत्त्व कळून येते आणि म्हणूनच आपणही स्वामींची सेवा अगदी मनापासून करायला सुरुवात करतो. मित्रांनो, ज्यावेळी स्वामींची सेवा किंवा स्वामींचे व्रत, स्वामींचे पारायण सुरुवात करायला करतो तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपली मदत करतातच. तर मित्रांनो, आज आपण असाच एक स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव पाहणार आहोत. मित्रांनो, हा अनुभव स्वामी समर्थांच्या ज्या व्यक्तीला आलेला आहे ही व्यक्ती खूपच मोठी आहे, म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतील काम केलेली ही व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला स्वामींचा अनुभव आला आहे. मित्रांनो, ती व्यक्तीचं नाव म्हणजेच सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना हे या दोन गोष्टी, दोन मोठी कलाकार आहेत हे माहिती असेलच. मित्रांनो, यांना स्वामी समर्थांचा अनुभव आलेला आहे आणि तो कोणता अनुभव आला आहे हे आपण व कशा पद्धतीने आला आहे हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा स्वामी समर्थांचा आलेला अनुभव सांगताना सुप्रिया पिळगावकर स्वामी भक्तांना सांगतात की माझी मावस बहीण ही दादर येथे स्वामी समर्थांच्या मठाजवळ असणाऱ्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहते आणि स्वामींची खूप मोठी भक्त होती. म्हणजेच ती जेव्हाही तिला वेळ तेव्हा स्वामींची सेवा करत असे. त्याचबरोबर जेव्हाही तिला वेळ मिळेल तेव्हा ती स्वामींच्या नावाचा जप करत. मागच्याच वर्षी तिला तिच्या नवऱ्याचा म्हणजे तिच्या पतीचा पॅरालिसिस झटका आलेला होता आणि त्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले होते. त्यांच्यावर एक मोठ्या दवाखान्यामध्ये उपचार देखील सुरू होते. त्याचबरोबर या उपचाराबरोबरच माझी मावस बहीण ही स्वामींची खूप मोठी सेवेकरी असल्यामुळे आपल्या पतीचे आजारपण लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी स्वामींकडे साकडे घालत होते. त्याचबरोबर दररोज स्वामींची सेवा करत असे आणि स्वामींना आपल्याप्रती लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असे. अर्थातच त्यांचा स्वामींवर खूप विश्वास होता, त्यामुळं त्यांनाही असं वाटत होतं की स्वामी आपल्या पतीला नक्की बरं करतील आणि स्वामींच्या कृपेमुळे अगदी थोड्या दिवसांमध्ये त्यांच्यावर जे उपचार चालू होते आणि त्यामुळे स्वामींवर असणाऱ्या विश्वासामुळे त्यांचे पती अगदी पूर्णपणे बरे झाले. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देखील मिळाला. सुप्रियाताई पुढे अशी सांगतात की जेव्हा ती मला भेटत असेल तेव्हा ती मला ही गोष्ट नक्कीच सांगत होती. स्वामींच्या त्या अनुभवाबद्दल वारंवार मला काही ना काही सांगतच होती, परंतु माझा या सर्व गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नव्हता आणि मीही तिला सांगायचे की माझा काही या सर्वांवर विश्वास नाही. असे कुठे असते का डॉक्टरांच्या उपचारामुळेच तुझे पती बरे झालेले आहेत, असे मी तिला सांगत. परंतु एके दिवशी ती अशीच मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली होती आणि तेव्हा मी खूपच निराश होते, कारण मला एक बंगला आवडलेला होता आणि तो बंगला मला हवा होता. माझ्याकडे त्यावेळी 2 बंगले होते, परंतु जो बंगला होता तो खूपच चांगला होता आणि तो मिळवण्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून मेहनत घेत होतो. जेव्हा माझी बहीण माझ्याकडे आली तेव्हा मी निराश असलेले पाहून तिने मला विचारले
की तुम्ही निराश का आहेस? मी ही सर्व गोष्ट त्याला सांगितली आणि तेव्हा त्या माझ्या मावस बहिणीने मला स्वामींची 9 किंवा 11 गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला. स्वामींकडे बंगला मिळावे यासाठी नवस बोलून या व्रताची सुरुवात केली. तुला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल अशी ती मला म्हणाली. तेव्हासुद्धा मी तिला सांगितले, अशा पद्धतीने देवदेव करून तो बंगला आम्हाला मिळणार आहे का? किंवा स्वामींचे हे व्रत केल्यामुळे आम्हाला तो बंगला मिळणार आहे का? असे मी तिला रागाने म्हणाले. त्यानंतर ती थोडी शांत झाली आणि थोडा वेळ गेल्यानंतर तिने पुन्हा मला सांगितले की बघ, अशक्य हे शक्य करतील स्वामी. एकदा स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींना साकडे घालून स्वामींचे व्रत करून बघ. स्वामी नक्की तुझी इच्छा पूर्ण करतील. तिचे हे बोलणे ऐकून थोडा वेळ मीही शांत झाले आणि त्यानंतर थोडासा विचार केला आणि मी तिला म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला या व्रताची माहिती दे, मी बघते काय होते काय. यामुळे मी तिला म्हणाले. त्यानंतर तिने मला त्या व्रताबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर मी पुढच्या गुरुवारपासून स्वामींचे हे व्रत करायला सुरुवात केली आणि जेव्हा माझा 7वा गुरुवार सुरू होता, म्हणजेच 7व्या गुरुवारचे व्रत सुरू होते, तेव्हा सचिनला ही गोष्ट कळाली आणि त्यांनीसुद्धा असे करून काही आपल्याला बंगला मिळणार नाही, तोही रागून निघाला. परंतु आता मी गुरुवारचे व्रत सुरू केलेले होते म्हणून अर्धेच का सोडायचे असे म्हणून मी ते गुरुवारचे व्रत पुढे केले. शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 11व्या गुरुवारी जेव्हा मी व्रत करत होते तेव्हा सचिन खूप घाई गडबडीत होता. बाहेर गेला आणि मला क्षणात कळले की हा त्या बंगल्याच्या संबंधितच कामासाठी बाहेर गेला आहे आणि तेव्हा मीही शेवटच्या गुरुवारचे व्रत करत होते. त्यानंतर माझी ती पूजा आणि ते व्रत मी पूर्ण केले आणि त्याचे उद्यापनही करत असताना स्वामींकडे हात जोडून प्रार्थना केली. थोडा वेळ सचिन खूप आनंदाने घरात आला आणि तो मला त्याच्या हातामध्ये असलेल्या त्या बंगल्याच्या पेपर्स दाखवून म्हणाला की आपले स्वप्न पूर्ण झाले. त्यावेळी जेव्हा मला ही गोष्ट कळाली की तो बंगला आता आमचा झालेला आहे, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला आणि माझ्या त्या गोष्टीवर विश्वास बसेना. कारण ज्या पद्धतीने मला माझ्या बहिणीने हे गुरुवारचे व्रत करायला सांगितले आणि मी ते केले आणि शेवटच्याच गुरुवारी दिवशी मला त्यांचा अनुभव आला. त्यानंतर पुढे सुप्रियाताई म्हणतात की माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा अनुभव होता आणि म्हणूनच त्या दिवशीपासून आम्हीही स्वामींची दररोज नित्यनेमाने सेवा करायला सुरुवात केली आहे. ज्या दिवशी स्वामींची सेवा करणे आम्हाला जमले नाही त्या दिवशी आम्ही स्वामींच्या नावाला जप केला, परंतु स्वामींना आम्ही कधीही विसरलो नाही. कारण की एवढ्या मोठ्या बंगल्याचे स्वप्न हे फक्त स्वामींच्या व्रतामुळेच पूर्ण होऊ शकले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सुप्रिया पिळगावकर आणि सुप्रिया सचिन पिळगावकर यांना आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.